पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग. मी अध्यायांची फक्त नावं सांगेन, कारण का आपण थोडंसं गाण्यांच्या सोयीनुसार आपण अध्याय पुढं पाठीमागे घेतलेले आहेत. त्यामुळं मी अध्यायांची नावं सांगेन आणि त्याला अनुसरून ही सर्व गाणी आहेत. पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग. व्यासांनी महाभारताचा एक भाग म्हणून भगवद्गीता लिहिली आहे. श्रीकृष्णाने ती अर्जुनाला सांगितली आहे आणि संजयांनी ती धृतराष्ट्राला सांगितली आहे. बघा, संजयांचं पण विशेष आहे की धृतराष्ट्राला जेव्हा गीता ऐकायची होती किंवा महाभारताचं पूर्ण विवरण ऐकायचं होतं, त्यावेळेला धृतराष्ट्रांनी कृष्णाला असं म्हणलं की मला हे ऐकायचं आहे. तर असा कोण योगी असेल की जो अंतर्चक्षुनं आम्हाला हे सांगू शकेल, असे आपले संजय होते. म्हणजे त्यांच्याच घरात राहून सुद्धा चांगली माणसं जन्माला येतातच, असे ते संजय होते. संजयांनी धृतराष्ट्राला त्या सर्व युद्धाचं वर्णन केलेलं होतं. महाभारत महर्षी व्यासांनी लिहिलं, पण जेव्हा हे सांगायचं महर्षी व्यासांचं ठरलं, त्यावेळेला लेखणी कोण असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. अर्थातच लेखनिक म्हणजे गणराया, गणपतीनं हे सर्व काव्य लिहिलेलं आहे. पण गणपतीनं एक अट घातली व्यासांना की मी तेव्हाच लिहीन ज्या वेळेला तुम्ही न थांबता मला सर्व काव्य सांगाल. थांबायचं नाही, मध्ये माझ्या लिखाणात खंड नाही पडला पाहिजे. व्यास तयार झाले, पण व्यासांनीही मग एक अट घातली की बाबा रे, मी न थांबता तुला सांगीन, पण त्या काव्याचा अर्थ पूर्ण कळल्याशिवाय तू लिखाणही करायचं नाहीस. दोघंही हुशार, त्यामुळं एकमेकांना बरोबर त्यांनी अडकवून घेतलं. त्यामुळं जेव्हा व्यासांना असं वाटायचं ना की अरे आता जरा काही ओव्या सुचायला वेळ आहे बरं का, तेव्हा त्यांनी काय केलं, या काव्यामध्ये काही श्लोक असे घातले की जे अर्थ कळायला खूप अवघड आहेत. आपण ज्या वेळेला गीता वाचतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की बरेचसे अर्थ आपल्याला कळतात, पण त्यातल्या काही ओव्या अशा आहेत की ज्या कळायला अवघड आहेत. का तर तेवढ्या वेळात गणराया विचार करतील आणि तेवढ्या वेळात माझ्या पुढच्या ओव्या तयार असेल. कारण का दोघं जण एकमेकाच्या बंधनात होते ना अडकलेले. पण काय हुशारी असावी बघा की 1,00,000पेक्षा जास्त श्लोक अखंड लिहिले गेले आणि 1,00,000पेक्षा जास्त श्लोक अखंड सांगितले गेले. हेच तर खरं महाभारताचं विशेष आहे. त्यामुळं आपण आता पुढचं जे गाणं घेणार आहोत ना, ते गीतेच्या पहिल्या अध्यायावर आधारित आहे. शेवटी गणरायाला विसरून कसं चालेल, त्यामुळे आपण गाणं घेतो आहोत ओम नमोजी आद्या.